आज काहीच समजत नाही आहे की सुरुवात कुठून करायची. गेले 5-6 वर्ष झालं मी एवढी मेहनत करते, व्हिडिओज काढते, काहीतरी विचार करते की लाईफमध्ये काहीतरी करावं. खूप तुटल्यासारखं वाटतं नाही का. म्हणजे माणूस काही ना काही विचार करतो की पुढं जावं, काहीतरी करावं आपल्या लाईफबद्दल किंवा आपल्या मुलांसाठी. खूप तुटल्यासारखं वाटतं आणि हारल्यासारखं. तुम्हाला काय वाटतं, मस्करी म्हणून मी व्हिडिओ काढते काय, टाइमपास म्हणून व्हिडिओ काढते का? अरे एवढी मेहनत करते मी, तर तुमचा थोडा पण सपोर्ट नाही आहे मला. ज्यावेळेस मी पेट्रोल पंपावरती व्हिडिओ काढत होते तेव्हा तुम्ही भरभरून मला प्रेम देत होता. माझे व्हिडिओ एवढे व्हायरल झाले. मी गेले 4-5 वर्ष झाले मी मेहनत करते. काय भेटतंय? काही सुद्धा नाही भेटत आहे. का? कशासाठी? एक टाइमपास म्हणून व्हिडिओ काढते का मी? तुम्हाला माहीत नाही किती सहन करावं लागतं ह्या व्हिडिओच्या नादामध्ये. एक स्त्री घरामध्ये राहून काहीतरी करायचा प्रयत्न करते किंवा कुठंतरी पुढं जाण्याचा प्रयत्न करते. ह्याचा अर्थ हा नाही आहे की टाइमपास करते किंवा फालतू वागते. ठीक आहे, मी खूप स्वप्न रंगवलेली आहेत माझ्या मुलांसाठी, खूप, आणि एक आईबापासाठी पण. तर तुमचं काहीच सपोर्ट नाही. मी प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. त्यात साडी घातली तरी तुमचे घाण कमेंट असतात. त्यात चांगले कपडे घातले त्यात तुमचे घाण कमेंट असतात. अरे शॉर्ट कपडे घातले त्यात तुमचे घाण कमेंट असतात. ड्रेस घातले तरी पण त्यात तुमचे घाण कमेंट असतात. अरे म्हणजे व्हिडिओ काढायचे तरी कसे काढायचे? ठीक आहे, तुम्हाला सांगायचं एक, गेले एवढे वर्ष झालं मी मेहनत करते, त्यात मला काही 1 रुपयाचा फायदा नाही आहे. म्हणजे 1 रुपया सुद्धा नाही. माहिती आहे का? सगळ्यांची बोलणे खाते मी. गेले कित्येक वर्ष झाले मी कष्ट करते व्हिडिओमध्ये. यूट्यूबला पण मी व्हिडिओ टाकायला लागली आता. टिकटॉक पासून मी व्हिडिओ काढते. काहीच मला याच्यामध्ये फायदा नाहीये, काहीच नाहीये. एवढं मन भरलेलं आहे ना, कुणाला सांगायचं, काय सांगायचं काही पण कळत नाहीये. म्हणजे टाइमपास नाही करत आहे मी, एवढे मेहनत करते. याच्या मागं काही ना काही दुःख लपलेलं असतं. प्रत्येक गोष्ट खुलून नाही सांगू शकत आपण. काय करायचं? कुणासमोर रडायचं? कुणाला मन मोकळं करून सांगायचं की आपल्या मनावर काय बीततीये, आपण काय करायचा प्रयत्न करतोय, काय नाही करायचा प्रयत्न करतोय. जाऊन घरामध्ये नीट बसून रडू पण शकत नाहीये, मन मोकळं पण करू शकत नाहीये. एक आईबापाची परिस्थिती, एक आईबापाला सांगू शकत नाहीये. नवऱ्यासमोर नीट रडू शकत नाहीये. मुलांना कवळ्यात धरून रडू शकत नाहीये. मुलं हॉस्टेलला असतात. माझ्या घरची परिस्थिती मलाच माहिती. आणि 4 चौघांना सांगून काय अर्थ नाहीये की आपल्या घरामध्ये काय चाललंय काय नाही. जग दुनिया हसायला असते, फक्त पोसायला नाहीये. त्यामुळे मी एवढी मेहनत, आज मी का तुटल्यासारखं वाटतं मला काही कळत नाहीये. प्लीज मला सपोर्ट करा. राव 10-10 रुपयासाठी तरसायला म्हणजे विचार करावा लागतो. 10-10 रुपयासाठी तरसावं लागतं. काही टाइमपास म्हणून व्हिडिओ नाही बनवत आहे. एवढं कष्ट करावं लागतं. तुम्हाला माहिती आहे एवढे हातपाय दुखतात आमचे. एक व्हिडिओ शूट करायचा म्हणलं तर त्याला म्हणजे कंप्लीट 25 एक वेळा तरी ना ते ॲक्टिंग करावं लागते. ते गाणं, लिपसिंग बरोबर सगळ्या काही गोष्टी की नाही सारखं करावं लागतं. तेव्हा जाऊन एक तरी व्हिडिओ व्यवस्थित येतो, नाहीतर येत पण नाही. माहिती आहे का? इथं अंधारात बसून वरती टेरेसवर बसून मी बोलायला लागली. 4 चौघांमध्ये खाली जाऊन हे मनातल्या गोष्टी पण नाही सांगू शकत आहे. कुणाला सांगणार? प्लीज माझ्यासोबत असं काही करू नका. मला सपोर्ट करा. खूप तुटलेली आहे, कारण मला काहीतरी लाईफमध्ये करायचंय. मी एकटी पडल्यासारखं वाटतं मला, खूप म्हणजे खूप. कुणासमोर हात पसरायची आपली सवय नाहीये, कुणासमोरच नाहीये.